थोडं खाली पकडा का? हां. मी प्रभाग 21ची कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे. या प्रभागातून आता तुम्हाला 4 उमेदवार मिळणार आहेत. तुमच्या घराच्या जवळपास राहणारेच उमेदवार आहेत. तुमच्या ज्या पण कंप्लेंट्स होता, आमच्याकडे लाईट नाही आहे, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, कुठं गटारी उघड्या आहेत, कुणाकडे तरी पाणी नाही आहे, जर हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील, तुम्हाला 4ही मशीनवर धनुष्यबाणाचं बटन दाबणं गरजेचं आहे. धनुष्यबाणाला तुम्ही सगळ्यांनी वोटिंग करायचं आहे आणि आम्हाला 4हीला तुमची सेवा करण्याची संधी द्यायची आहे. कोणते कोणते नाव आहेत चौघांचे? हे बघा, आता याच्यामध्ये आहे बाळासाहेब भीमराव गायकवाड, हां. हे एका मशीनवर राहणार आहे. त्याच्यानंतर सौ कविता राजेश जंगले, मी एका मशीनवर राहणार आहे. त्याच्यानंतर आहे गीता अनिरुद्ध आचार्य, त्या ताई पण याच एरियात राहणाऱ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला कधीही त्यांच्याकडे तुमची कंप्लेंट करता येईल. त्याच्यानंतर आहे सुशील तुकाराम खेडकर सर आहेत, जे आधीही एकदा नगरसेवक झालेले आहेत, त्यांना खूप छान अनुभव आहे. त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही तुमच्या कंप्लेंट देऊ शकतात. खूप लकी आहेत आता की तुम्हाला 4 नगरसेवक मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुमची कुणाचीही कंप्लेंट कधीही डावलली जाणार नाही. हा, तर तुम्ही आता सेनेचे तुम्ही उमेदवार आहात, तर माझ्यासाठी कोणते उपक्रम राबवणार? सर, आता मी स्वतः सुद्धा वर्किंग वुमन आहे. माझ्यासोबत ज्या लेडीज आहेत त्यातल्या बऱ्याचशा लेडीज वर्किंग आहेत आणि ज्या वर्किंग नाही आहेत पण त्यांना करायचं आहे, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करणं हा माझा पहिला ध्येय आहे. अजून तरुण वर्गांसाठी आणि तरुण वर्ग जो आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण कुठून आपल्याला रोजगार आणता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. बरं, ठीक आहेत. तर निवडणुकीच्या पूर्वी भरपूर कामं केलेले, प्रत्येकाच्या प्रभागात त्यांनी भरपूर पाण्याच्या समस्या असो, ड्रेनेजच्या असो किंवा लाईटच्या असो, कचऱ्याच्या असो, कचरा गाडी सुद्धा वेळेवर न येणं, पाणी जर कमी फोर्समध्ये आलेलं असेल, कमी दाबाने आलं तर त्यावर आम्ही फक्त यांना एक फोन केला तरी पण हे तात्काळ आमच्यासाठी कधी पण उभे राहतात आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करतात. कोरोनापासून यांनी खूप मोठा कामं केलेले आहेत आमच्या प्रभागात, म्हणून आम्ही फक्त सांगणार आहे धनुष्यबाणाला निवडून द्या. आणि वरती जरी आपलंच आहे सरकार पण आता इथलं तरी संभाजीनगर मध्ये आपण तुमच्या प्रभाग 21 मध्ये स्लम भागामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक विकासाची कामे तिथे झाले नाहीत, तर त्या संदर्भामध्ये काय बोला? नाही, विकासाचे कामं झालेले नाहीत कारण एवढ्या दिवस आहे ना प्रभागच हा लावारिस होता, कोणीच नव्हता ना त्यांना. बरोबर. नगरसेवकही नव्हते. आणि आता जे आहेत जे उमेदवार तर यांनी कोरोना पिरियड पासून भरपूर प्रभागात कामं केलेले आहेत. कुठलेही पद नसताना, कुठलेही नेता नसताना त्यांनी भरपूर असे सर्व एरिया वाईज सगळे कामं केलेले आहेत त्यांनी. आणि आम्हाला राहिलेले कामं करण्यासाठी संधी मिळावी म्हणूनच आम्ही सर्वांना नम्रतेने विनंती करतो की तुम्ही फक्त धनुष्यबाण हे 4ही बटन दाबून प्रचंड मतांनी या उमेदवारांना विजयी करा. तुमचा प्रभाग 21 हा आम्ही सोन्यासारखा करून टाकू. नमस्कार, मी मिसेस सुशील खेडकर. आत्तापर्यंत तर आम्ही 2010 मध्ये सुशील खेडकर साहेब नगरसेवक राहिलेले आहेत, माजी सभागृह नेता राहिलेले आहेत, वार्ड फचे सभापती राहिलेले आहेत आणि त्यांनी खूप विकासाचे कामं केलेत आतापर्यंत, जे की बुद्धविहाराची कामं झालेत, आता हॉस्पिटल आणले तिकडे, ड्रेनेज लाईनचे कामं केले, सिमेंट रोडचे कामं केले. आणि ज्या स्लम तिकडच्या ज्या महिला आहेत आजही माझ्यासोबत त्या उभ्या आहेत, त्या 2010 पासून माझी साथ देत आहेत आणि सगळे कामं सुशील भाऊंनी एवढे त्यांनी केलेले की आजही कामं करतातच आहे. 2010 पासून रोज माणूस तिथे सकाळी आणि संध्याकाळी रोज तिथे वार्डात उभा आहे. दिलीप हेगडे नावाचा, की जे सुशील भाऊंच्या प्रतिनिधित्व. आणि शिवसेना म्हटलं की रक्तातच कार्य आहे, समाजकार्य, त्याला गरज नाहीये की राजकारणाची, समाजकार्य म्हणूनच आम्ही हे गोष्टी पार पडतात. सुशील भाऊ शिवसेनेचे सगळे आता जे कॅन्डिडेट उभे आहेत ते त्यांचं रक्तच आहे ते काम करण्याचं. त्याच्यामुळे स्लमचा असो किंवा जे सुशिक्षित एरिया असो त्याचे कामं होत राहणार आहेत. रात्री अपरात्री कधीही फोन आला तर हे 4ही कॅन्डिडेट कायम तत्पर येत राहणार आहेत. हे आमचे नागरिक आहेत. हॅलो.
आणि विशेष म्हणजे भाऊनी ना आम्हाला अक्षरशः ड्रेनेजचं पाणी येत होतं. हा. तर ती समस्या तुम्ही कुठे राहिला? काबरानगर. बरं हा वार्डामधले आम्ही. हा हा आणि परत रात्री अपरात्री कधी पण कुठले पण कामं पडले तर भाऊ हजर राहतात. बरं. आणि विशेष म्हणजे माझ्या शेजारीच असं म्हणजे लाईनीत आमच्या कॉलनीच्या तिथे एक गरीब हे होते, त्यांना सुद्धा मी म्हणजे भाऊंना सांगून अक्षरशः म्हणजे पैशाची मदत, ब्लड वगैरे, त्यांना हॉस्पिटलची मदत मी स्वतः त्यांना भाऊकडून करून दिलेली आहे. भाऊनी ते काम केलेलं आहे. बरं. आणि आताच सध्याचं म्हटलं तर पाण्याचं एवढं आम्हाला हे होतं, अक्षरशः ड्रेनेजचं पाणी येत होतं, ती पण समस्या त्यांच्या सोडवली. माडाच्या घराचे आणि माडाचे घराचे पण म्हणजे रजिस्टर वगैरे कोणाच्या राहिला बाकी आहे, ते पण काम करून देणार आहे भाऊ. बरं चालेल. म्हणजे भाऊ बऱ्याच वर्षापासून आमच्या सहवासात ठीक आहे. आहे चालेल. हे शोभाताई डेगोळे उपशाख प्रमुख आणि सुशील भाऊ खेडकर यांनी पाण्याचा खूप सॉल्व केला. आम्हाला ड्रेनेजचं पाणी येत होतं, तिकडं पण त्यांनी हॉस्पिटल बांधण्याचं हे केलं. बुद्धविहारमध्ये 2 ठिकाणी सभामंडप पण दिला. या काही 2 ठिकाणी स्लॅब मंदिराचं 2 ठिकाणी काम केलं. आणि एका पेशंटला एका मागच्या गल्लीत आमच्या खालच्या गल्लीमध्ये याचं पेशंट होतं बघा कॅन्सरचं, त्याला पण आम्ही सांगितलं दोन्हीने. ते पेशंट खूप जायला आलेले, त्यांनी पण मदत केलेली आहे. पण दिलेलं आहे त्यांनी. बरं चालेल. आणि त्यांचा पण एक प्रतिनिधी 2005 पासून नेहमी सकाळ संध्याकाळ आमच्याकडे असतो, दिलीप हेगडे नावाचा. बरं हो. चालेल. माझ्या मिस्टरांनी पण खूप वर्षापासून कार्य केलेलं आहे आणि आता आम्हाला ही संधी मिळतीये. इथून पुढे पण आम्ही कार्य करणार. बरं. आणि जनसेवेसाठी आम्ही उभं राहणार. चालेल. साहेब पवार, उत्तम नगर, प्रभाग 21, उपशहर संघटक आहे. भाऊनी याच्या आधी पण धार्मिक कार्यक्रम आणि नागरिकांच्या समस्या ओळखून घेतलेल्या, नागरिकांच्या समस्या लाईट, पाणी, ड्रेनेज, रस्ते हे आहे. भाऊनी नगरसेवक नसताना सुद्धा भाऊनी हे कामं आमच्याकडे केलेले आहे, करणार आहे. ह्यावेळेस आम्हाला सगळ्यांना शिवसेनेला वोट देऊन सनी प्रचंड मताने विजयी करायचं. ठीक.